आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये खाऊचा डबा स्पेशल भागात सगळ्यांचे परत एकदा मनापासून स्वागत। परवा काय झालं, मी माझी आई आणि माझी मुलगी असे आम्ही एक पिक्चर बघत बसलो होतो, प्रॉब्लेम चाइल्ड नावाचा। एक 10 मिनिटं झाल्यानंतर आईने विचारले काय चाललंय, मुलीला विचारलं, मुलीने सांगितलं काही नाही काळजी, ते तो चित्रपट मुलं लहान मुलं कसे त्रास देतात, कशा खोड्या घालतात, कशा व्रात्य असतात, त्याच्यावर तो चित्रपट आहे। त्याच्यावर आई म्हणाली म्हणजे अगदी प्रशांतसारखंच आहे, माझा चेहरा गोरा मारा म्हणजे आधीच गोरा, त्यात अजून गोरा मोरा, म्हणजे बघा काय झालं असेल। हा प्रशांत असाच होता, शाळेत नेहमी उन्हाळका करायचा, दर 6 दिवसांनी दर आठवड्याला मला एकदा तरी शाळेत जावंच लागायचं। म्हटलं ठीक आहे एवढं काही सांगायची गरज नाही बरं का आई। आणि मग शेवटी मी तिला असं म्हटलं की म्हटलं ही अशी व्रात्य उन्हाळ म्हणण्यापेक्षा व्रात्य खोडकर जी मुलं असतात ना तीच मोठेपणी मोठी होतात। माझंच उदाहरण घ्या ना, अशी एक 6 मारल्याने निघून गेलो काय माहिती मंडळी, लहानपणी जी मुलं जास्त अशी खोडकर असतात ना तीच ऊर्जा असते त्यांच्यात, अशी एनर्जेटिक मुलं असतात। अशी एनर्जेटिक मुलं आज इथे बोलवली आहेत खाऊचा डब्बामधली, म्हणजे खाऊचा डब्बा नाही बघायलाच तुम्ही, आपण त्यांची ओळख करून घेऊया। हॅलो, हाय, काय तुझं नाव मला सांग? वैभवी विश्वनाथ खाडे। वैभवी विश्वनाथ खाडे। खाडे, ओके वैभवी। तुला काय म्हणतात ग, तुझं टोपण नाव काय आहे? बबुचकडा। बबुचकडा, ऐ शाबाश। आणि तुझं काय नाव? माझं नाव ऋग्वेद उमेश फडके। आणि तुला काय म्हणतात? रुगुली म्हणतात। रुगुली। आणि तुझं काय रे? माझं नाव आशुतोष परशुराम गायकवाड। आशुतोष। तुला काय टोपण नाव? मला नागोबा म्हणतात। नागोबा म्हणतात। तुला नागोबा का म्हणतात? कारण की त्या एपिसोड मध्ये फर्स्ट जेव्हा माझा परफॉर्मन्स होता तेव्हा माझ्या खूप म्हणजे असे अंगाचे खूप असे चाळे होते की बाबा डायनोसॉरचं अंड वगैरे, तेव्हा जे मी अंगाचे चाळे केले त्याच्यावरून मला निर्मितीताईंनी नाव ठेवलं नागोबा। ओके। आणि तुला बबुचकडा का म्हणतात ग? कारण की मी बाबांना सारखी बुचकाळत टाकते। काय बुचकळ्यात टाकतेस तू बाबांना? मला हे हो तेव्हा नाही, मला असं नको ते म्हणून, म्हणजे बाबांना सारखासा विचार करायला लागतो, ही कधी काय बोलेल काही सांगता येत नाही, हो की नाही, टेन्शन मध्ये बाबा, म्हणून तुला बाबा बबुचकडा म्हणतात। बर, आणि तुला काय म्हणतात म्हणालास तू? रुगुली। रुगुली। तुझं नाव खरं नाव काय? ऋग्वेद। आणि तुला रुगुली म्हणतात का बरं असं? आई प्रेमाने म्हणते। आई प्रेमाने म्हणते, म्हणजे तुझं टोपण नाव ए रुगल्या अशा हाक मारतात, म्हणजे आई चिडली की ए रुगल्या इकडे, आणि प्रेमाने रुगुली। प्रेमाने रुगुली। आणि तुझी आई रागवली की काय हाक मारते तुला? रागवली की म्हणजे काय समजत नाही तुला काय, म्हणजे असं नॉनसेन्स वगैरे असं बोल। नॉन सायन्स। आणि तुला काय म्हणतात रागवली की? बाबा अगं हे रुगवडी। माझ्या बाबा कधीच रागवत नाही। आई शाबाश। मग आई? आई पण नाही, कधी कधी रागवत असणार। बर, मग तुला आता खेळायला काय आवडतं मला सांग? मला स्किपिंग आवडते आणि स्केटिंग। स्किपिंग आणि स्केटिंग दोन्ही एस आवडतं, एस स्क्वेअर। तुला काय आवडतं? मला फुटबॉल। फुटबॉल। कुठली शाळा तुझी? बालमोहन। आणि राहतोस कुठे तू? मी वरळीहून बालमोहनला येतो। आणि कितवीत आहेस तू म्हणाला? मी 7वीत गेलो। 7वीत गेलास आता। आणि तुझं काय ग, तुझी शाळा कुठली? बालमोहन। तू पण बालमोहन। आणि कितवीत गेलीस? चौथीत गेलीस, ओके। आणि राहतेस कुठे? चुनाभट्टी। आणि रुगव्या तुझं काय? मी आता 9वीत गेलो। 9वीत गेलास। आणि शाळा कुठली तुझी? विद्या मंदिर दहिसर। राहायला कुठे? दहिसर। बरोबर आहे, साधा प्रश्न आहे ना, त्याच्यात विचारणं काय, विद्या मंदिर दहिसर म्हटलं दहिसरच राहणार ना, दादरून दहिसरला कोण जाईल का शाळेत? काय येडा आहे काय मी? हा मग बरं, तुला काय आवडतं खेळायला? क्रिकेट। चला, आज आपल्याला आता काहीतरी बनवायचंय, आपण जाऊया त्या किचन मध्ये, जायचं का? चल। ऋग्वेद आणि कंपनीचं आमच्या किचन मध्ये स्वागत। ऋग्वेद, नागोबा आणि ही कोण? बबुचकडा।
तिघांचंही स्वागत. बरं ऋग्वेद, तू आज काय बनवणार पहिल्यांदा? पौष्टिक टिक्की. पौष्टिक टिक्की ही कोणी शिकवली तुला? आईने शिकवली. घरी करून बघलीस का आमच्यावर एक्सपेरिमेंट करतोय? नाही घरी करून बघितली. किती वेळा करून बघितलीस? 10-15 वेळा. आणि किती वेळा चुकलास? 10-15 वेळा. ओके, बरं मला सांग, हे तर आपण करूच, पण तुला काय काय येतं अजून वेगळं? तू काय करू शकतोस काय? हो, मी एकपात्री प्रयोग केलेत. काय सांगतोस? एक छोटासा पीस करून दाखवू शकतो? काय करशील? पु ल देशपांडे यांनी लिहिलेला अंतू बर्वा त्याच्यातला छोटासा. तू वकील साहेबांचा जावई ना? हा, झटक्यात ओळखले तूच. ये बस बापू शेठ, 2 चहा मागवा. आता जावई बापू 2-3 दिवस आहात की आपली फ्लाइंग विजिट? काय म्हणता? 2-3 दिवस आहात? अहो उत्तम. थोडक्यात गोडी असते. त्या कसोबकर वक्राच्या जाव्यासारखं वागू नका म्हणजे झालं. अहो त्यांनी 6 महिने तळ ठोकला, शेवटी कसोबकर वक्रानं लावलं त्यास खळ सारव्यास. आता मला सांगा, हे जाव्या शोभते का? नाही ना. मग अहो जावई जास्त दिवस राहिला तर तो दशमग्रह होतो. कसे? हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्या बात आहे, काय बात आहे, क्या बात आहे. व्हेरी गुड. ओके, आता आपण खाण्याकडे वळूया. हा, म्हणजे अजून जोर येईल तुला, आहे की नाही? काय करणार म्हणास तू? पौष्टिक टिक्की. पौष्टिक टिक्की. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? उकडलेले मूग वाफेवर उकडलेले, पाणी नाही घातलेलं. बरं. मेथी, आलं, लसूण, कोथिंबीर यांचा ठेचा केलाय. मिरची, सॉस, पीठ तांदळाचं आणि चवीपुरतं मीठ. अरे थोडक्यात आहे. हा, आता काय करायचं आधी मला सांग. यात सगळं आधी मिक्स करायचं. आधी मग मेथी घालायची, मग ठेचा, मग 1 चमचाभर पीठ आणि मीठ चवीपुरतं. ओके, हे आता मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं. ओके, आम्ही मिक्सर मधून आम्ही चौघेही मिक्सरच्या मागे लागतो. आपल्या मिक्सर मधून सगळं काढून घेतलेलं आहे. आता काय करायचं मला सांग. ते तळायचं. सावकाश. हो, कमी घालू? घाला. आता तू हात सावकाश मागे राहा, नागोबा. ढापकन तेल उडता. बरं, तुम्ही डब्यात तुम्हाला आई जे देते शाळेत, ते तुम्ही संपवता का डब्बे? हो, मला म्हणजे खायची खूप आवड आहे म्हणून संपवावे लागते. मी थोडे ते काय दिसतच आहे. हो, हे आता आपलं होत आलेलं आहे ना. आता हे फक्त काढायचं आणि सॉस बरोबर खायचं. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पौष्टिक टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले मूग, मेथी, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीरीचा ठेचा, टोमॅटो सॉस, तांदळाचं पीठ आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये वाफवलेले मूग घेऊन त्यामध्ये मेथी, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीरीचा ठेचा, तांदळाचं पीठ आणि मीठ घालून हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये या मिश्रणाच्या टिक्की डीप फ्राय करून घ्याव्यात. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी आशुतोष बनवतोय. आशुतोष उर्फ नागोबा. ओके, आपण काय बनवतोय नागोबा? एक फुटबॉल. एक फुटबॉल. हे कोणी शिकवलंय तुला? मम्मीने. होय. घरी केलेस का तू कधी? नाही, अजिबात नाही. पण मम्मी जेव्हा करते तेव्हा मी एक टक बघत असतो, त्यामुळे आता मला समजलंय की ते कसं बनवायचं. आज तू पहिल्यांदा बनवतोयस. बेस्ट ऑफ लक. हे बेस्ट ऑफ लक. काय होणार आहे आपलं कोणास ठाऊक. ओके, आता मला साहित्य सांगतोस काय काय? हे आहे सोया चंक, हे अंडी, हिंग, चाट मसाला, चीज, लाल तिखट, हळद, मीठ. ओके, हे सोया चंक असं काय दिसतात रे? ते कोमट पाण्यातून काढलेले आहेत आणि त्यांना तिखट मीठ लावून फ्राय केले. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पण तत्पूर्वी तू असं काहीतरी वेगळं करू शकतोस का रे? आता ऋग्वेद दादाने केलं तसं तू काही वेगळं करू शकतोस? काय करू शकतोस मला सांग. माझं एक स्किट होतं, म्हणजे आमच्या ताईंनी सांगितलेलं, ते करून दाखवू शकतो. दाखव ना, काय करशील? एक मुलगा असतो, त्याचं प्रगती पुस्तक सापडलंय, तर त्याची नाटकं काय. बाबा, प्रगती पुस्तक घेऊन ये. आलो बाबा, हे धरा माझं प्रगती पुस्तक. बघतो. अरे वा 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 वा, काय प्रगती आहे, काय प्रगती आहे. वा, गेल्या वेळेला 2 विषयात नापास, या वेळेला 4. काट्या फटके मारू. अरे तुझा मित्र बघ, कोकाटे धरा, त्याची प्रगती बघ. अरे तुम्हाला सांगतो क्लास काही नाही, शाळेत जातो, खाडे करतो, गावाला जातो, तरी प्रत्येक विषयात 80च्या पुढे मार्क. नंतर कार्ट्या ना, दररोज एवढे क्लास लावले तुला, एवढ्या फीज भरल्या, ही प्रगती. बाबा, हे काय दररोजच बोलत असता, ह्याच्या मागे पण एक कारण आहे. असं
कारण चला बघूया याचं कारण आहे. हे बघा, मी शाळेत जातो बरोबर, एकटाच जातो, कोणीच नसतं. नाहीतर तो कोकाट आहे, त्याला शाळेत घेऊन जायला सुंदरशी मुलगी ठेवली. ती त्याचा हात पकडून शाळेत नेते, वाटेतून जाताना त्याला चॉकलेट देते. परवाच्या दिवशी तर तिने त्याला चिंचा दिल्या. त्यात काय झालं, मी पण देतो उद्यातला चिंचा. अहो पण त्या तुमच्या हातच्या, मला त्या मुलीच्या हातून चिंचा खायचे. बोला ठेवाल ना मुलगी अरे तुला मुलगा ठेवताना फटके मारायला सांगतो, म्हणजे पट्टी मिळत नाहीये, नाहीतर मी तुला दाखवलंच. मिळाली बरोबर पट्टी आहे ना, ऐन टायमाला. अरे बोलत काय बसलं, पट्टी अरे बाबा नको, बाबा नको, बाबा सॉरी. क्या बात आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड, मस्त. ह्या वयात मला एक अक्षर बोलताना मला जीभ वळायची, बोबडी वळायची, गाठ बसायची जिभेला. असो, चांगलं आहे. पण ओके, साहित्य बघितलेलंच आहे आपण. आता काय करायचं मला सांगतोस का पहिल्यांदा? पहिल्या याच्यात अंडी फोडायची. फोड की. क्या बात आहे. आता काय काय करायचं आता मला सांग, काय काय घालायचं त्याच्यात? आता फर्स्ट आपण चमच्याने ढवळूया. आधी ढवळायचं का? हो नाही, आधी हे टाकायचं. तू ठरव त्याप्रमाणे. ठरव रे. किती किती एवढं? करेक्ट. ओके, हे सुद्धा एवढंच. चाट मसाला. तिखट करूया का जरा? तुला आवडत नाही ना तिखट? आम्हाला आवडतं ना, पण तिखट खाणारे कोण आहे? तिखट. तिखट ना? तुला पण नाही आवडत? अरे 2 विरुद्ध 2 झालं. मग जाऊ दे, मीडियम टाकूया. हळद. हळद आणि मीठ. मीठ. आता काय करायचंय? आता हे नीट फेटून घ्यायचं पहिला. घे. आता काय करायचं मला सांग? आता हे कढईत टाकायचं. कढईत म्हणजे तेल तापवायला पाहिजे ना आपल्याला थोडं. थांब जरा 2 मिनिटं थांब. हा, पण काका याला छोटी कढई काय? छोटी कढई आहे, कारण ह्याला मोठी कढई आवडत नाही. ह्याची एवढीच त्याची कढई. हे खाणार कितीही मोठं असलं तरी कढई एवढीच. बरं, आता काय करायचं आपल्याला? तेल थोडं तापलं की हे त्याच्यात घालायचं. झालं, तापलं. थांब आता 1 मिनिट. हा, लांब राहा, फटाके वाजतील. फट 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 फट. नाही सर, तर बाजूनी घ्यायचं आणि हळूहळू बाजूनी. आता ते पहिला मीठ ते सुकेल, एक गोळा होईल. बंद करू गॅस? ओके, आता काय करायचं? हे टाकायचं ह्याच्यात. ओके, आता हे आपण असं करूया. वाव, वा, दिसायला जरा सुंदरच वाटते. वा, वाह. क्या बात आहे. चीज. अरे आहे म्हणून टाकू नकोस रे, जेवढी गरज आहे तेवढंच टाकायचं. बस. तुम्ही लिहून घ्या, साहित्य आणि कृती लिहून घ्या. एक फुटबॉल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सोया चंक्स, अंडी, हिंग, चाट मसाला, चीज, तिखट, हळद आणि मीठ. कृती: सोया चंक्स पाण्यामध्ये भिजवून त्यातला पाण्याचा अंश काढून टाकावा. तिखट आणि मीठ लावून हे सोया चंक्स डीप फ्राय करून घ्यावेत. एका बाउलमध्ये अंड फोडून त्यामध्ये हिंग, चाट मसाला, तिखट, हळद आणि मीठ घालून मिश्रण फेटून घ्यावं. गॅसवर पळी गरम करून त्यामध्ये हे फेटलेलं अंड घालावं. त्यावर डीप फ्राय केलेले सोया चंक्स आणि चीज घालून डिश सर्व्ह करावी. आता एक माझ्याच वयाची मुलगी इथे आलेली आहे. तिचं नाव आहे वैभवी आणि तिला निकनेम आहे. काय तुझं निकनेम? बबुचकडा. बबुचकडा. तू काय बनवणार आहेस? मी सॅलेड. सॅलेड बनवणार आहेस. आपण सॅलेड बनवूच. त्याला किती वेळ लागतो सॅलेड बनवायला? पण तू काहीतरी करतेस ना? हो. काय काय वेगळं करतेस मला सांग. नाटक. नाटक कसं करते? काय काय करून दाखवशील मला? हो. आम्हाला तिघांनाही दाखव. कर. अगं सुनबाई, दिवे लावण्याची वेळ झाली. हात पाय धू, केर काढ. छे 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 छे, आजच्या सुनांना काही कामच नाही. आजच्या समोर बरेच नेटपट्ट करायचं, परत घेऊन निघायचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण. तरुणांपेक्षा मीच म्हातारी बरी. व्हेरी गुड, मस्त, व्हेरी गुड. काय हिच्या बरोबर मला गप्पा मारायचे. आपण साहित्य बित्य बघू. तर मला एक सांग, बबुचकडा, शाळेत तू लय मस्ती करतोस ऐकलंय मी. तुम्ही
कुठं माझ्या शाळेत होता पण? माझे मित्र आहेत तुझ्या शाळेत, त्यांनी सांगितलेलं मारामारी बिमारी करते. कशी करतेस मारामारी? आई बाई, बाप रे, तू रेग्युलर मारामारी करतेस शाळेत? हो. माय गॉड. ओके, आता आपण बघूया साहित्य. काय साहित्य मला सांग पहिलं. हे शिमला मिरची, गाजर. हे काय? मके. हे कोबी. हे मीठ पावडर, साखर आणि लिंबाचा रस, तेल आणि मीठ. चला, आपले झालं साहित्य बघितलेलं आहे. आता आपल्याला प्रत्यक्ष बनवायचं आहे पदार्थ. काय करायला लागेल मला एक बाउल द्या. बाउल द्या. हा घे बाउल. आता काय करायचं आपण याच्यात? आता आपण हे मिक्स करूया. सगळ्या भाज्या मिक्स करू. गाजर. हे काय? मके आणि कोबी. आता आपण हे सगळं मिक्स करूया पहिलं. ओके, आता हे ढवळून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय? आता आपण ड्रेसिंग करूया. ड्रेसिंग? कपडे घातलेत की अजून काय ड्रेसिंग करायचंय? ते नाही हो, ह्याचं ड्रेसिंग करूया. अच्छा, हे सगळं एकत्र करायचं आणि मग ह्याला ड्रेस घालायचा, असं तुला म्हणायचंय? ओके, म्हणजे तुला बाऊल लागणार आहे. बरं, सगळं आता हे आपण बाजूला ठेवूया. मी तुला एक एक देतो. आधी पहिल्यांदा हे काय आहे? ऑइल. काय? ऑइल. मिरपूड घालायची थोडीशी. आता आपण साखर घालूया. आता आपण मीठ टाकूया. मीठ घाल. आता आपण लिंबाचा रस घालूया. हो. वा. आता आपल्याला ते एकत्र करायचं. असं फेट. मग अशी दादाने कसं फेटलं तसं फिरव, असं गोल 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 गोल. झालेलं आहे. आता काय करायचं? आता आपण ते मिक्स करूया. शाबास. मोठा चमचा देऊ तुला? छोटा पडतोय ना. आणि कसं करायचं दाखवतो, थांब. वाह, क्या आइडिया है. आइडिया तू कर, मी नाही करने वाला. मैं तेरे को दिखाया सिर्फ. करेक्ट. चला, लिहून घ्या साहित्य आणि कृती. कॉर्न सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली भोपळी मिरची, गाजर, वाफवलेले मक्याचे दाणे, कोबी, मिरपूड, साखर, लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भोपळी मिरची, गाजर, वाफवलेले मक्याचे दाणे आणि कोबी या भाज्या घ्याव्यात. दुसऱ्या बाउलमध्ये ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यामध्ये मिरपूड, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून सॅलड ड्रेसिंग तयार करावं. हे ड्रेसिंग सॅलड मध्ये एकजीव करून डिश सर्व्ह करावी. तर अशा प्रकारे आपले तिन्ही पदार्थ झालेले आहेत आणि 3 पदार्थ बनवलेले आहेत. आणि या तिघांनी 3 पदार्थ, एक पदार्थ बनवलेला आहे. आणि अशा मग बोलणार कधी मी? ओके, आता हे कोणी बनवलंय? मी. काय बनवलं? काय म्हणायचं याला? सलाड. ओके, हे काय कोणी बनवलंय? मी. काय म्हणायचं याला? एग फुटबॉल. आणि हे काय बनवलंय? पौष्टिक टिक्की. ओके, आता आपण खाऊन बघूया. मला आठवलं बरं का, ह्याच्यावरून माझ्या वर्गात एक मुलगा होता शाळेत. त्याला मास्तरनं रोज बाहेर उभं करायचं आणि दर दिवशी बाहेर उभं राहण्याचं कारण वेगळं होतं. म्हणजे बघा किती हुशार होता तो मुलगा. 365 दिवस वेगवेगळी कारण द्यायची. म्हणजे काय गंमत आहे काय. मग सर म्हणायचे सुद्धा या मुलाचं काय होणार आहे, आम्हाला प्रश्नच पडलाय. म्हणजे वेळ अशी आली होती की आई बाबा त्याला शाळेतून काढायला निघाले होते. मग आता परवा काही म्हणजे 1-2 वर्षापूर्वी आमच्या शाळेचं फंक्शन होतं. तोच विद्यार्थी त्या फंक्शनला अध्यक्ष म्हणून आला होता. एक मोठा सायंटिस्ट बनला होता तो. मग त्याला विचारलं तुमचं रहस्य काय? त्याने माझं नाव घेतलं. प्रशांतमुळे मी सायंटिस्ट बनलो. कारण प्रत्येक वेळी शाळेमध्ये त्याच्याबरोबर दंगा करायला मीच होतो, पण बाहेर तो जायचा, मी आतच बसायचो. तर थोडक्यात सांगायचा मुद्दा काय आहे? मुद्दा काय की असे हे डब्यातले वेगवेगळे पदार्थ जर खायला मिळाले तर असे आठवणी जाग्या होतात. आणि हे जे तिघे आहेत ना, तुमचा कुठला तर चालला कार्यक्रम? डब्बा गोल. त्यामध्ये कॉम्पिटिटर आहेत ना तुम्ही एकमेकांचे? कॉम्पिटिटर आहेत ना. सॉलिड करायचं, एकदम दणकावून करायचं. हा, घाबरायचं नाही. ते टाळी आणि बेस्ट ऑफ लक. तुम्हाला तिघांना बेस्ट ऑफ लक. आणि नुसता बेस्ट ऑफ लक नाही, एक छोटीशी माझ्याकडून एक गंमत आहे तुम्हाला. तुझा पण एक गंमत.
थँक्यू, यू आर वेलकम. तुला हवे का? बर, थँक्यू. ओके. चला, आज अशा पद्धतीने आमचा लहान मुलांचा एपिसोड झालेला आहे. मी सुद्धा ह्यांच्याबरोबर जरा लहान झालो आणि मज्जा केली, गंमत केली, शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. आपण पुन्हा भेटायचंच आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. येस. नव्या नव्या चवी नवी विचल्या ह्या तुम्हासाठी. आता आपण पहिली जी रेसिपी करणार आहोत ना, त्या रेसिपीचं नाव आहे व्हेजिटेबल भाकरी सँडविच. तर आता आपण प्रॉपर एक सँडविच करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण ब्राऊन ब्रेड, होल व्हीट ब्रेड वापरणार आहोत, अंड वापरणार आहोत, सोया वापरणार आहोत, भरपूर प्रोटीन्स, एनर्जी आणि असं फुल पॅकेज असलं असं हे सँडविच असणार आहे. आम्ही